तर नमस्कार मित्रांनो, काल दहीहंडीनंतर आज चिंतामणीचं आगमन आहे. तर तिथे चाललो आहे आपण. पटकन जाऊ, ऑलरेडी खूप लेट झालं आहे. गणपती निघालेला आहे. पटकन जाऊ आपण. डोंबिवलीवरून आलो आहे, ट्रेन पकडून एकदम रापरूप जायचं आहे. मित्र थांबले आहेत, वाट बघतात. पटकन जाऊ चला. फायनली आपण त्या आयकॉनिक स्टेशनला पोचलो आहे, चिंचपोकळीचा चिंतामणी. आणि तिथे त्याचं बसेल. आता जाऊ पटकन. आपल्याला परत उलटं जायचं आहे करी रोडला. इथं जर आपलं काम होतं म्हणून आणलं छोटंसं करू आणि जाऊ. गर्दी फुल जाम आहे इथे, पण फुल पावसाने फुल हैराण केलं आम्हाला. मजबूत पाऊस आहे, मजबूत. स्पॉन्सर आहे, कॅम्पस स्पॉन्सर आहे ना. आम्हाला पण स्पॉन्सर करा थोडंफार. आणि चिंतामणीची एंट्री थोड्या वेळात होईल. एकदम मागे, एकदम मागे. एकदम थोडासा दिसतोय. याचा पहिले 2 मिनिटं येतात अजून. आणि पाठीमागे दुसरा गणपती. उगाचाच मुंबईला गणेशोत्सवासाठी स्पेशल नाही बोलत. फुल गर्दी आहे.
खरंच स्वराज्याचे मावळे असाल ना तर सर्वांना एकदा मान झुकून राजाला मुजरा केलाच पाहिजे. जर खरंच स्वराज्याचे मावळे असाल तर सर्वांनी या राजाला, या स्वराज्याच्या राजाला मान झुकून मुजरा, हात जोडून मुजरा कधीच नसतो, कधीच नसतो. मुजरा असा असतो, असा असा वाकून मुजरा असतो. सर्वांनी बघा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय. धन्यवाद. वादना आणि राजा आलंय, राजा आलंय, राजा आलंय. आणि या राजासाठी वंदन गर्जना तर झालीच पाहिजे. प्रत्येक आई आपल्या घरामध्ये शिवबा शिवबा शिवदा म्हणून बोलली जाते रे. सेवन करून किती लोकांना आवाज देतोय? ओके, धन्यवाद. या चित्रबहुळीच्या चिंतामणी तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. भाऊ रेडी? जिजाऊन मी तुमच्या सर्वांसाठी एक सुंदर असा संदेश लिहिलेला आहे. जर प्रत्येकाला दिसत असेल तर या संदेशाकडे बघायचं. ओके, रेडी? पुन्हा एकदा चला. छत्रपती शिवाजी महाराज की. आणि एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे यांच्या मम्मीसाठी. यांच्या मम्मीसाठी. पप्पा कामात बिझी असतील पण मम्मीनी जे चांगले संस्कार दिलेत ना, मम्मी आणि पप्पा तुमच्या खूप खूप धन्यवाद त्या गोष्टीसाठी. अरे स्वराज्य जर काही लोक म्हणत असतील ना, हळू 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 स्वराज्य सिनेमा पाहिला. हा, ओके, प्रत्येकाने सिनेमा पाहिला. थोडा माईक कडक करा दादा. ओके, कोणता सिनेमा आला होता? कोणता सिनेमा आला होता? आणि आपण सर्वांनी 4 दिवसाचे नखरे केले. खरं बोलायचं, खोटं नाही बोलायचं. 4 दिवसासाठी प्रत्येकाच्या मनात काही लोकांचं, अरे बाबा बाबा आपल्याला मारलंच ना, रक्तातून फक्त भगवं रक्त पडल आणि ते रक्त पण म्हणाल शिवबा शिवबा शिवबा. पण काही लोकांनी जिथे ढिंडोरे पिटले, हमारा हमारा हमारा, हम हिंदवी स्वराज्य. अरे हिंदवी असं घडलं काय? हिंदवी असं घडलं नाही, स्वराज्य असं घडलं नाही. थेंबा थेंबातून स्वराज्य घडलंय. इथे आज आपला भगवान चिंतामणीचा राजा शंभूराजे बनून आलाय. तो फक्त हेच सांगायला, अरे मला विसरलात का? मला विसरलात का? आणि मरत्या दम त्याला विसरला. अरे वय वर्ष फक्त अडीच वर्षामध्ये ज्या वेळेस आपल्याला आपली आई सोडून जाते त्यावेळेस आपण ना व्यस्त होतो. मम्मीला शोधतो, माझी मम्मी कुठे, मम्मी कुठे? आणि माझ्या राजाची तर आई खरंच 2.5 वर्षात त्यांनी स्वर्गाला गेले रे. चालता चालता जेव्हा संभाजी राजांचे गुडघे फुटत होते ना, खेळता खेळता जेव्हा मित्रांसोबत त्यांचे गुडघे फुटत होते ना, त्यावेळेस शेजारच्या मित्राची आई येऊन त्या बाबूला, त्या बाळाला त्याच्या गुडघ्याला हळद लावत होती आणि माझा छावा बोलत होता, माझी आई कुठे आहे? छावा जसा जसा मोठा होऊ लागला, माझा राजा जेव्हा स्वराज्यासाठी लढत होता, कधीतरी मनाला त्रास झाला, म्हणत होता, आबासाहेब एक मिठी मारू द्या ना, आबासाहेब एक मिठी मारू द्या ना. पण आबासाहेब कधी नशिबालाच पडले नाही त्यांच्या. आणि आपण म्हणू स्वराज्यात संभाजी महाराजांना एक गोवाच्या पोर्तुगीजनी लिहिलं होतं, वादळ कसं असतं हे मी बघितलंय संभाजीच्या स्वरूपाने. अरे आला भस्कन आणि गेला गोवा उधळून फस्कन. त्याचं नाव छावा होतं आणि त्या छाव्याला पकडणं एवढं सोपं होतं का? सोपं होतं का? सोपं होतं का? पण राजाने ठरवलं, आज एक छावा जाईल तर इथं करोडोनी छावा येतील.
त्या पडलेल्या थेंबामध्ये माझ्या राजाला ठाऊक होतं जर मी गेलो तर माझा स्वराज्य झपाट्याने वाढल आणि ही बलिदान केलेलं स्वराज्य आपल्याला एवढ्या सोप्या पद्धतीने मिळालेलं नाहीये आणि तेच स्वराज्य आज आपण ह्या आपल्या मुंबईमध्ये आणि आपल्या ह्या चिंचपोकळीच्या राजासमोर सादर करणार आहोत. एकदा जोरदार अरे चिंचपोकळीच्या चिंतामणीचा छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर वन साइड एकट्याने वन साइड संपवला वन साइड घे ते पण घे घे चल एक ते पण घे चल ते जाणार आहे का शिवी जाईल तुझी मला नको सांगू वन साइड घे संपलं का थोडंसं बाकी आहे अरे शेजवान चटणी एका गोटात खाऊन दाखव चल मानतो तुला एका गोटात खाऊन दाखव ना गोड डेंजर लेवलला चालू आहे डेंजर लेवलला साल्टी गेली तरी चालेल पण रुतबा कमी नाही झाला पाहिजे बाई गाइस देसी जुगाड वी आर डूइंग एकदम वन साइड जात आहे वन साइड अक्षरशः साल्टी गेली तरी चालेल पण आमचा रुतबा कमी झाला पाहिजे वरती छप्पर आहे आमच्या वर छप्पर लावले आम्ही युट्यूबला जाईल का मला बोलू कशी आले गाईस गावडे मला लोक बोलवा का पहिलेच बोलतो कापून काय हा कापून काय नाही झालं व्हिडिओ थोडी कापली जाते भाई आम्ही जर युट्यूबचा कॉन्टेंट बनवतो तर भाई खरा बनवणार ना एकदम असं वाटतं मी माझ्या पोराला पुढे घेऊन पोरगा बघा हा पोरगा त्याचा हे थांब ना मी काय बघू